नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. नैमित्तिक प्रलयाचं अत्यंत भयानक असं रूप श्री पराशर ऋषी मैत्रेयाला सांगत आहेत. ते पुढे म्हणतात की त्यावेळी सगळं काही नष्ट करायला उद्युक्त झालेले श्रीहरी कालाग्नी रुद्ररूपाने शेषनागाच्या मुखातून प्रकट होऊन खालच्या बाजूला पाताळांना जाळायला सुरुवात करतात. तो महान अग्नी संपूर्ण पाताळांना जाळून पृथ्वीवर पोचतो आणि संपूर्ण भूतलाला भस्म करतो. तेव्हा तो दारुण अग्नी भूवरलोक तसेच स्वर्गलोकाला जाळून टाकतो आणि तो ज्वालासमूहाचं महान आवर्त जे आहे ते जे आवर्त चक्कर असतं ना, काय म्हणतो चक्रवात, त्याप्रमाणे ते चक्कर मारायला लागतं. अशा प्रकारे अग्नीच्या त्या आवर्ताने संपूर्ण घेरलं जातं, चराचर नष्ट होतो आणि त्रिलोकी जे आहे ते अतिशय असं एक मोठं ज्वाळांचा समूह असं तयार होतो. हे महामुने त्यानंतर ही अवस्था बदलली. त्यामुळे परलोकाला जे इच्छा करणारे, जे भुवरलोक आणि स्वर्गलोकात राहणारे मनु वगैरे जे अधिकारीगण आहेत ते अग्निज्वालेने संतप्त होऊन महरलोकाला जातात. पण तिथे सुद्धा त्यांना तो उग्र कालानल खूप तिथे त्रास देतो आणि तिथे सुद्धा ते संतप्त होतात आणि त्यापासून वाचण्यासाठी ते जनलोकाला जातात. हे मुनिश्रेष्ठ, त्यानंतर रुद्ररूपी भगवान विष्णू संपूर्ण संसाराला दग्ध करून आपल्या मुखनिश्वासातून मेघांना उत्पन्न करतात. तेव्हा विद्युत खूप भयंकर अशी गर्जना करते आणि त्यासह जे मोठ्या हत्तीच्या कळपासमान बृहदाकार संवर्तकाचा नावाचा मोठा मेघ असे आकाशामध्ये उडतात. आपल्याला माहिती आहे की मेघांना खूप नावं दिलेली आहेत आपल्या वेदांच्यामध्ये. तसा हा संवर्तक जो आहे हा प्रलयकाळचा मोठा मेघ आहे, म्हणजे फारच बृहत असा मेघ आहे. त्यामध्ये काही मेघ नीलकमलाप्रमाणे श्यामवर्ण, काही पांढऱ्या कमळाप्रमाणे श्वेत, काही धूम्रवर्ण आणि काही पिवळ्या रंगाचे असतात. काही गाढवाच्या वर्णासारखे, काही लाखेसारखे लाल, काही वैडूर्य माणकासमान असतात, काही इंद्रनील मण्यासमान असतात, काही शंख किंवा खुंदाच्या फुलाप्रमाणे श्वेतवर्णाचे असतात, काही जे ढग आहेत ते चमलीसारखे उज्ज्वल म्हणजे जाईसारखे, आणि काही काजळासारखे श्यामवर्ण, काही इंद्रगोप जो मणी आहे त्यासारखे लाल भडक, आणि काही मोरासारखे विचित्र रंग असणारे असतात, काही गेरूसारखे असतात, काही हिरवे असतात, काही महामेघ नीलकंठ जो त्याचे पक्षाचे पंख आहेत तशा रंगाचे असतात, काही नगरासमान असतात, काही पर्वतासमान असतात, काही एका गृहविशेषाप्रमाणे भयानक मोठ्या रंगाचे असतात आणि काही पृथ्वीतलासमान विस्तृत असतात. ते घनघोर शब्द करणारे महाकाय मेघगण आकाशाला आच्छादित करतात आणि मुसळधार पाऊस सुरू करतात आणि हा त्रिलोकव्यापी जो भयंकर अग्नी उठला होता त्याला ते शांत करतात. हे मुनिश्रेष्ठ मैत्रेया, अग्नी नष्ट झाल्यानंतर सुद्धा अहर्निश ते वर्षाव करतात आणि संपूर्ण जगाला पाण्यामध्ये बुडवतात. हे द्विज मैत्रेया, त्यांच्या धारा इतक्या मोठ्या भयानक असतात की त्या भूलोकाला म्हणजे पृथ्वीला तर बुडवतातच, पण भूवरलोक आणि त्याच्यावरचे लोकसुद्धा जलमग्न होतात. अशा प्रकारे संपूर्ण संसार अंधकारमय होतो आणि स्थावर जंगम सगळे जीव नष्ट होतात आणि तरीसुद्धा ते महामेघ 100 वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत बरसत राहतात. हे मुनिश्रेष्ठ, सनातन परमात्मा वासुदेवाच्या महात्म्याने कल्पांतामध्ये अशा प्रकारे सर्व विप्लव होतो, म्हणजे सर्व बुडून जातं. या ठिकाणी हा 41वा अध्याय 3रा अध्याय संपतो. यामध्ये 41 श्लोक आहेत.
आता आपण चौथा अध्याय बघूया. यामध्ये प्राकृत प्रलय त्याचं वर्णन आहे. श्री पराशर ऋषी म्हणतात, हे महामुने, जेव्हा पाणी सप्तर्षींचं स्थानसुद्धा पार करतं तेव्हा तो संपूर्ण त्रिलोक जो आहे तो एका महासमुद्राच्या सारखा दिसतो. हे मैत्रेय, त्यानंतर भगवान विष्णूच्या मुखनिश्वासातून प्रकट झालेला वायू त्या मेघांना नष्ट करून पुन्हा 100 वर्षापर्यंत चालत राहतो. म्हणजे 100 वर्ष तो मोठा वारा सुटतो. नंतर जनलोक निवासी सनकादी सिद्धगणांची स्तुती केलेले आणि ब्रह्मलोकाला प्राप्त झालेले मुमुक्षू जे आहेत ते ध्यान करतात आणि सर्वभूतमय अचिंत्य अनादी जगताचा अधिकर्ता भूतभावन मधुसूदन भगवान हरी संपूर्ण वायूला पिऊन आपली दिव्य मायारूपिणी योगनिद्रेचा आश्रय करतात आणि आपल्या वासुदेवात्मक स्वरूपाचं चिंतन करत त्या महासमुद्रामध्ये शेषशय्येवर शयन करतात. हे मैत्रेया, ह्या प्रलय होण्यामध्ये ब्रह्मारूपधारी भगवान हरी हे झोपणार हे निमित्त आहे, म्हणून त्याला नैमित्तिक प्रलय म्हटला जातो. ज्या वेळेला सर्वात्मा भगवान विष्णू जागे होतात त्यावेळेला संपूर्ण संसाराच्या सगळ्या क्रिया चालू होतात आणि ज्या वेळेला ते अच्युत मायारूपी शय्यावरती झोपतात त्यावेळेला सर्व संसारसुद्धा लीन होतो. ज्या प्रकारे ब्रह्मदेवाचा दिवस 1000 चतुर्युगाचा आहे त्या प्रकारे संसारसुद्धा एकार्णवरूप होऊन जातो, तेवढीच त्याची रात्रसुद्धा मोठी असते. त्या रात्रीचा अंत झाल्यानंतर भगवान विष्णू जागे होतात आणि ब्रह्मारूप धारण करून, जसं मी तुला आधी सांगितलं होतं त्या क्रमाने पुन्हा सृष्टीची रचना करतात. हे द्विज, अशा प्रकारे तुला कल्पांतामध्ये होणारा नैमित्तिक किंवा अवांतर प्रलय मी वर्णन करून सांगितला. आता दुसऱ्या प्राकृत प्रलयाचं वर्णन ऐक. हे मुने, अनावृष्टी वगैरे संयोग झाल्यानंतर, म्हणजे ते सगळा प्रकार झाल्यानंतर संपूर्ण लोक आणि संपूर्ण पाताळ नष्ट होतात आणि मग भगवंताच्या इच्छेने त्या प्रलय काळाला उपस्थित असल्यानंतरसुद्धा जेव्हा महातत्वापासून म्हणजे पृथ्वी आदी वगैरे जे 5 महाभूतं आहेत त्यापर्यंत संपूर्ण विकार क्षीण होतात आणि प्रथम जल, पृथ्वीचा गुण जो गंध आहे तो आपल्यामध्ये लीन करून घेतो. अशा प्रकारे पृथ्वीपासून गंध निघून जातो आणि पृथ्वीचा प्रलय होतो. गंध तन्मात्रा नष्ट होते, मग पृथ्वी जलमय होते. त्यावेळेला मोठ्या वेगाने मोठा घोर शब्द करत जे पाणी वाढत जातं ते संपूर्ण जगताला व्याप्त करतं. हे पाणी कुठेही कधी स्थिर होतं तर कधी व्हायला लागतं. अशा प्रकारे तरंग निर्माण होतात आणि त्यामुळे संपूर्ण त्या पाण्याने सगळे लोक सर्व बाजूनी व्याप्त होतात. त्यानंतर जलाचा गुण जो रस आहे त्याला तेज आपल्यामध्ये लीन करून घेतं. अशा प्रकारे रसतन्मात्राचा पण क्षय होतो आणि मग जल पण नष्ट होतं. तेव्हा रसहीन झाल्यानंतर जल अग्निरूप होतं आणि अग्नीने सगळं व्यापक होऊन जातं आणि जल हे अग्नीमध्ये स्थित होतं आणि मग अग्नी सगळीकडे पसरतो आणि पाण्याला सुकवून टाकतो आणि हे संपूर्ण जगत हळूहळू ज्वाळेने परिपूर्ण होतं, म्हणजे सगळीकडे आग लागते. ज्या वेळेला संपूर्ण लोक वरती खाली किंवा सर्व बाजूनी त्या अग्निशिखेने व्याप्त होतात त्यावेळेला अग्नीचं जे प्रकाशक स्वरूप जे आहे ते वायू आपल्यामध्ये लीन करतं, म्हणजे तेज लीन होतं. सर्वांचा प्राणस्वरूप असलेलं वायू जेव्हा अग्नीचं प्रकाशक रूप लीन करून घेतं तेव्हा रूप तन्मात्रा नष्ट होते, त्यामुळे अग्नी रूपहीन होतो. त्यावेळेला संसार प्रकाशहीन होतो, तेज वायूमध्ये लीन होतं, अग्निशांत होतो आणि अतिप्रचंड वायू सुरू होतो. तेव्हा आपलं जे उद्भव आहे आकाश त्याचा तो आश्रय करतो आणि तो वायू खाली वर सगळीकडे दशदिशांना मोठ्या वेगाने व्हायला लागतो. त्यानंतर वायूचा गुण जो आहे स्पर्श,
तो आकाशामध्ये लीन होतो, तेव्हा वायू शांत होतो आणि आकाश आवरणहीन होते. त्यावेळेला रूप रस स्पर्श गंध आणि आकाररहित अत्यंत एक महान आकाश सगळ्यांना व्याप्त करून प्रकाशित होतं. इथे आपण थांबू. आपण 25व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.